हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशामध्ये किती आयसर आहेत, आयसर म्हणजे काय, आयसरमध्ये एंट्री करण्यासाठी कुठली एक्झाम पास आउट करावी लागते, त्यासाठी लागणारी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, आयसरमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर फीस किती लागते, याविषयीची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या आपल्या देशामध्ये आयसर आहेत त्या आयसरमध्ये कोणकोणते कोर्स चालतात, कोणकोणत्या विषयावरचे कोर्स चालतात, त्याविषयीची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, आयसर 2026. तर आपल्या देशामध्ये ज्या एकूण आयसर आहेत, एक आहे आयसर बऱ्हाणपूर, दुसरी आयसर आहे कोलकाता, तिसरी आयसर आहे पुणे, चौथी आयसर तिरुपती, पाचवी आयसर तिरुवनंतपुरम, सहावी आयसर मोहाली आणि सातवी आयसर भोपाल. अशा एकूण 7 आयसर आहे. आणि या आयसरमध्ये प्रत्येक आयसरमध्ये 5 वर्षाचा BS आणि MS हा डबल डिग्री प्रोग्राम चालविला जातो. BS म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आणि MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्स. हा 5 वर्षाचा डबल डिग्री प्रोग्राम चालविला जातो. आता आपल्या देशामध्ये ज्या आयसर आहेत त्या आयसरमध्ये कोर्स चालवले जातात, कोणकोणत्या विषयाचे कोर्स चालवले जातात ते आपण बघू. तर बघा, आयसर कोलकातामध्ये कॉम्प्युटेशनल अँड डाटा सायन्स हा 5 वर्षाचा डबल डिग्री प्रोग्राम चालविला जातो. त्यानंतर आयसर मोहाली येथे जिओलॉजी हा 5 वर्षाचा कोर्स चालविला जातो. त्यानंतर आयसर मोहाली येथे एन्व्हायरमेंट सायन्स हा 5 वर्षाचा डबल डिग्री कोर्स चालविला जातो. त्यानंतर आयसर भोपाल येथे इकॉनॉमिक सायन्स इन बॅचलर ऑफ सायन्स हा 4 वर्षाचा कोर्स चालविला जातो. त्यानंतर आयसर तिरुपती येथे इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिकल सायन्स हा 4 वर्षाचा कोर्स चालविला जातो. त्याचप्रमाणे आयसर भोपाल येथे BTech इन इंजिनिअरिंग सायन्स हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स चालविला जातो. त्यानंतर आयसर भोपाल येथे BTech इन डाटा सायन्स अँड इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स येथे चालविला जातो. आता ह्या आयसरचं पोर्टल आयसरचं पोर्टल ओपन होणार आहे 7 मार्च 2026 ला आणि क्लोज होणार आहे 13 एप्रिल 2023 ला. ह्या तारखा सर्वांनी लक्षात ठेवावे आणि 7 मार्चपासून ऑनलाईन स्वरूपात आपले फॉर्म भरायला सुरुवात करावी. हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा.